आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू हाच आहे की महायुती म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्रितपणे आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार केलेला आहे. गेले 10 वर्ष देशाचं नेतृत्व अतिशय यशस्वीपणाने करत आपल्या देशभरामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणावरती उंचावणारे नरेंद्र मोदींजी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होण्याच्या प्रक्रियेमध्ये एका मैलावरती पोहोचलेला असताना आज आम्ही सारेजण एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये काम करतो. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे. अशा वेळेला जानेवारी महिन्यापासूनच एकत्रितपणे महायुतीचे मेळावे संबंधित जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करावे या संदर्भातली माहिती देण्यासाठीच आज आपल्याला आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. 14 जानेवारीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी होते. किमान 1000 प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असतील असं आज आम्ही निर्धारित केलेलं आहे. कदाचित उत्साह तर वाढेलच, त्याच्यामुळे ती संख्या त्याच्यापेक्षा खूप मोठी त्या ठिकाणी राहू शकते. कारण आम्ही एकत्रितपणाने सरकारमध्ये आल्यावर एक 15 कालावधीमध्ये समजा राज्यभराचा राज्यव्यापी एक मोठा मेळावा आम्ही वरळीच्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतला होता. समजा राज्यभरातील तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सर्व विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. आमचे सर्व तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख आहेत, शिवसेनेचे संघटनेचे सगळे प्रमुख आहेत, हे त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते. पण जिल्हा पातळीवरती सुद्धा अधिक व्यापक प्रकारे समन्वय व्हावा आणि पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं या हेतूने आम्ही 14 तारखेला अशा वेळचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 6 प्रादेशिक विभाग आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या 6 प्रादेशिक विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यातील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीर मेळावे सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि फेब्रुवारीच्या मध्यांपर्यंत म्हणजे मिड ऑफ फेब्रुवारी हे सगळे मेळावे पूर्ण करण्याचं आज आम्ही या ठिकाणी निर्धारित करत आहोत. आपल्या मार्फत राज्यातील आमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना, घटक पक्षाच्या नेत्यांना सुद्धा हे कळावं, जनतेला सुद्धा कळावं हेतूने आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केले आहे. याही नंतर माझे ज्येष्ठ सहकारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी बोलते. आम्ही मराठी करून घेऊ सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आताच आदरणीय तटकरे साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय देश पातळीवर झाले, त्याच पद्धतीने राज्य पातळीवर माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात त्यांच्या सरकारमध्ये अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. हे सर्व विषय तळागाळाच्या जनतेच्या पर्यंत पोहोचवणं आणि आपण बघितलं असेल की पाठीमागच्या एक वर्षभराच्या पासून शासन आपल्या दारी या मोहिमेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या सर्व बाबी तळागाळातल्या माणसाच्या पर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचे जे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत, अगदी गाव पातळीवरच्याही कार्यकर्त्यांचं एक संघटितपणे मनोमिलन, त्याच्यात मार्गक्रमण
आणि त्याच मुद्द्यांवर येणाऱ्या काळामध्ये मग लोकसभेची निवडणूक असेल किंबहुना येणाऱ्या विधानसभा आणि इतरही ज्या काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये संघटितपणे मार्गक्रमण करण्याचा निर्धार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि आता जसं सांगण्यात आलंय विभाग पातळीवर, जिल्हा पातळीवर, पुढच्या टप्प्यामध्ये अगदी गाव पातळीपर्यंत त्या ठिकाणी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मेळावे संपन्न करून पुढील रणनीती अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. रविवारी 14 जानेवारीला महायुतीचे 36 जिल्ह्यामध्ये आमच्या 11 पक्षाचे माननीय तटकरे साहेब आणि माननीय भुसे साहेबांनी आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे जिल्हास्तरीय मेळावे आणि ही संख्या तुमच्या काळात बूथपर्यंत आमच्या तालुका मंडळापर्यंत एकदा जिल्हास्तरीय मेळावे झाले की पुढे तालुकास्तरीय मेळावे होतील, मग बूथस्तरीय मेळावे होतील. साधारण जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण जिल्हास्तर ते बूथस्तर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विभागीय स्तरावरती मेळावे माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा यांचे उपस्थित होणार आहे. आमचे महायुतीतले सर्व घटक पक्षाचे नेते सुद्धा या मेळाव्यामध्ये हजर राहणार आहे. मग रामदास आठवले साहेब असतील, विनय कोरेजी असतील, महादेवराव जानकरजी असतील, जयदीप कवाडे असतील, जोगेंद्र कवाडे जी आहेत, शिवचंद्रामच्या आपल्या भेटेताई आहेत, फुलेराजाई कुंभारे आहेत, रयत कांतीचे सदाभाऊ खोत आहेत आणि इतरही अजून घटक पक्षाचे नेते या बैठकीला या मेळाव्याला हजर राहणार आहेत. खरं तर माननीय तटकरेंनी सांगितल्याप्रमाणे मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठी महायुतीला मिळेल. महायुतीने जी तयारी केली आहे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45 फुलक जागा या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत. 45 प्लस म्हटलं आहे आणि आम्ही कुठल्याही बॅटलफील्डवर नाहीये, आम्ही सरळ 45 प्लस जिंकलो आहे. तशी तयारी आम्ही तिन्ही पक्षांनी आणि 11 पक्षांनी केली आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी आमच्या तिन्ही नेत्यांनी आपापल्या स्तरावर आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना सुरू केलीच आहे. एकनाथजी एक प्रवास करताय, अजितदादांनी प्रवास केलाय, देवेंद्रजी आणि मी प्रवास करतो आहे. या सर्व प्रवासामध्ये ज्या पद्धतीने जनतेच्या मनात मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याचा जनतेने निर्णय घेतला आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. या प्रवासामध्ये तटकरे साहेब, अजितदादा तुले त्यांनाही महाराष्ट्र से दिसले राहत आहे, एकनाथजी रोज फिरत आहे, देवेंद्रजी फिरत आहे. 50,000 नागरिकांचा विचार केला मतदाराचा. त्यावेळेस काय 50,000 नागरिकांना जेव्हा आपण भेटतो गेलो त्याच्याशी बोललो की 2024 मध्ये प्रधानमंत्री कोण पाहिजे, 47,412 या संवादामध्ये त्या लोकांच्या संवादानंतर फक्त 16 लोक सोडले. सर्वांनी म्हटलं की मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे. जनतेमध्ये मध्यमवर्गीय असतील, आर्थिक दुर्बल असतील, मागासवर्गीय समाजातील असतील, 18 पगड जाती, 12 गुंठेदार ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या राज्याचा संपूर्ण समाज
उत्तरभारती असेल, एकही समाज असा नाही, SC ST हे ट्रायबल भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मोदींच्या नेतृत्वाचा भारत निर्माण होण्याकरता, मोदींच्या संकल्पाला साथ देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. जसे जसे दिवस येतील, मोदींच्या नावाचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल, तसे तसे एकनाथजीकडे, अजितदादाकडे, आमच्याकडे, आमच्या महायुतीच्या पक्षाकडे हा मोठा एक पक्ष प्रवेशाचा सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण येतात. अजितदादाकडे मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेशाचं निमंत्रण आहे, एकनाथजीकडे तर रोजच आहे, आमच्याकडे तर रोजच त्या ठिकाणी आमचा दुपट्टा पाहिजे आहे लोकांना. आणि त्यामुळं महायुतीमध्ये इतके घटक पक्ष जुळणार आहेत की महाविकास आघाडी यांच्या स्टेजवर तुम्हाला फक्त नेते दिसतील, समोर कोणीच दिसणार नाही. ही स्थिती या महाराष्ट्रात होणार आहे. पण याकरता आम्ही सर्व पक्षाचे लोक आपापल्या स्तरावर, आणि आमची भूमिका स्पष्ट आहे, बूथ स्तरापर्यंत आम्ही तिन्ही पक्ष आणि 11 पक्ष आमची बांधणी पूर्ण करणार आहोत. बूथ स्तरावरचे कार्यकर्ते सुद्धा एकत्रितपणे बूथवर असले पाहिजे. मंडळ स्तरावरचे, तालुका स्तरावरचे कार्यकर्ते एकत्रितपणे त्या ठिकाणी सोबत काम केलं पाहिजे. आणि राज्य स्तरावर आणि विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर सुद्धा संपूर्ण बांधणी आमची पूर्ण झाली. आणि मला असं वाटतं की आमची महायुती प्रचंड ताकदीने महाविकास आघाडीला परास्त करेल. आणि मोदींच्या नेतृत्वात, म्हणजे जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील, तेव्हा महाराष्ट्रातले 45 खासदार हात वर करून दिसतील. इतकी ताकद आमची महायुती तत्व आहे, त्याकरता संपूर्ण रचना आम्ही उभी केली आहे. माननीय सुनील तटकरे जी, दादा भुसे जी और महायुति की इस प्रेस कॉन्फ्रेंस में माननीय तटकरे जी, माननीय दादा भुसे जी, हम सारे लोगों ने, हमारे नेताओं ने, देवेंद्र जी, एकनाथ जी, अजित दादा, हमने सबने मिलके ये निर्णय लिया है कि 14 जनवरी को महाराष्ट्र में महायुति के डिस्ट्रिक्ट लेवल के हमारे सम्मेलन होंगे. उस सम्मेलन में हमारे सभी पार्टियों के जो मेजर लीडर्स है डिस्ट्रिक्ट लेवल के 300-400 लीडर सभी पार्टियों के उस सम्मेलन में रहेंगे. हमारे वहां के प्रभारी मंत्री जो है सरकार के, या राष्ट्रवादी के मिनिस्टर है, वह राष्ट्रवादी के मिनिस्टर जिला स्तर सम्मेलन में जाएंगे, या बीजेपी के गार्डियन मिनिस्टर हो जाएंगे, या शिवसेना के गार्डियन मिनिस्टर हो जाएंगे. डिस्ट्रिक्ट लेवल का सम्मेलन होगा. उसके बाद तटकरे जी ने कहा है कि फरवरी में हम डिवीजन लेवल पर सम्मेलन लेंगे, विभाग स्तर पर. और उसके बाद हम लोग जिस प्रकार से हमारा सीटों का अलॉटमेंट हो जाएगा, उसके बाद लोकसभा स्तर पर, लोकसभा स्तर पर भी हमारे सारे 11 पार्टी के महायुति के सम्मेलन होंगे. उस सम्मेलन में हमारे विनय कोड़ी जी है, रामदास आठवले जी है, महादेवराव जानकर जी है, जोगेंद्र कवाड़ी, जयदीप कवाड़ी जी है, शिवसेना हमारी बेटताई है, रैत क्रांति के सदाभाऊ है, हमारी सुलेखा कुमारी जी है, ये सारे बच्चू बड़ू जी है, ये सारे लोग और 11 पार्टियां है, ये सारे लोग इस सम्मेलन में रहेंगे. और मुझे लगता है कि हमारी महायुति इस प्रकार से बूथ लेवल तक, जिला स्तरीय सम्मेलन होने के बाद बूथ स्तरीय, मंडल स्तरीय सारे कार्यकर्ते एक साथ मिलकर मोदी जी के नेतृत्व में, और हमारे जो नेता है देवेंद्र जी, एकनाथ जी और अजित दादा, इनके कोऑर्डिनेशन से जो भी निर्णय होगा सीटों का, उस सीटों पर पूरी ताकत हम तीनों पार्टियां और 11 पार्टियां लगाएंगी. जहां पे जिस पार्टी को सीट जाएगी, राष्ट्रवादी को अगर जो सीट जाती है वहां बीजेपी और शिवसेना पूरी ताकत से 51% से सीटें जीतेगी, इस प्रकार से काम करेगी. या एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में सीटें जाएगी, वहां पर बीजेपी और राष्ट्रवादी आएगी. पूरी ताकत से हमारे बूथ लेवल के कार्यकर्ता 51% जिताएंगे. और बीजेपी जहाँ चुनाव लड़ेगी
बाकी सभी पार्टियां बीजेपी के उम्मीदवार को चुनाव जिताने के लिए काम करेंगी। ये हमारा निर्णय बूथ लेवल तक हुआ है, बूथ स्तर तक हुआ है, जिला स्तर पर हुआ है और मैं दावे के साथ कहता हूँ जनता पार्टी के लोग 50-45 प्लस महायुति 45 प्लस सांसद जीतेगी, 51% वोट शेयर लेकर जीतेगी। और जैसे जैसे मोदी जी का जो भी तूफान आने वाला है महाराष्ट्र में, तो राजस्थान में हो गया, छत्तीसगढ़ हो गया, मध्य प्रदेश हो गया, आपको दिखा अभी महाराष्ट्र में आने वाला है। और ये तूफान ये सब झाड़ी पत्तियों को साफ करके महाविकास आघाड़ी के सारी झाड़ी पत्तियों को साफ करके और महायुति पूरी ताकत से इस महाराष्ट्र में जीतेगी। अभी तो हमारे सामने ये प्रश्न है, अजीत दादा के सामने भी, शिंदे जी के सामने भी और हमारे सामने भी, देवेंद्र जी के सामने रोज इतने पार्टी में आने के लिए लोग राष्ट्रवादी में शिवसेना में हमारे पास इतनी कथा लगाकर है। ये दिन आने वाला है महाराष्ट्र में कि महाविकास आघाड़ी के स्टेज पे सारे नेता दिखेंगे। आपको देखा होगा नागपुर में क्या हुआ, नागपुर की सभा में क्या हुआ, नागपुर की सभा में जितने लोग विकास ठाकरे जी की शादी में थे उनके बेटे के उतने भी लोग आ गए। तो ऐसी हालत होने वाली है कि महाविकास आघाड़ी के नेताओं की कॉर्पोरेशन रहेगी भाषण देने के लिए, स्पीच देने के लिए, लेकिन सामने लोग ही दिखेंगे। ये स्थिति महाराष्ट्र में आने वाली है। हम निश्चित रूप से 14 जनवरी के डिस्ट्रिक्ट लेवल के सारे हमारे जो सम्मेलन है बहुत ताकत से करेंगे। हमारे सारे गाड़ी लीडर वहां रहेंगे और पूरे तीनों नेता के नेतृत्व में और हमारी महायुति के सारे नेताओं के नेतृत्व में हम निश्चित रूप से आगे आपको महाराष्ट्र और आने वाले विधानसभा में भी, मैं विधानसभा में की बात कर रहा हूँ, विधानसभा में भी 225 प्लस महायुति क्रॉस करेगी। हमारे तीनों नेता जिस प्रकार से सरकार चला रहे हैं, जिस प्रकार से पिछले 2.5 सालों में सरकार सोई थी, फेसबुक पे थी, ये सरकार के सारे काम ये सरकार कर रही है। जनता के 5 साल में दिए हुए सारे वोटों का कर्जा उठाने का प्रयास कर रहे हैं। और निश्चित रूप से तीनों नेताओं को मुझे विश्वास है, हमें विश्वास है सारे नेताओं को, ये तीनों नेता एकनाथ जी, देवेंद्र जी, अजीत दादा, ये महाराष्ट्र के आखिरी आदमी का विकास करके आने वाले विधानसभा चुनाव में भी ये महायुति पूरी ताकत से इस महाराष्ट्र में आएगी और हम सारे लोग मिलकर फिर एक बार महाराष्ट्र को देश में क्रमांक 1 पे लाने के लिए हमारे नेता काम करेंगे। ये आशा के साथ हमारा ये चुनावी दौरा चालू हो चुका है और हम तीनों मिलकर 11 लोग मिलकर महाराष्ट्र में आपको पूरी तरह से महाविजय दिखेगा। इतना ही मिलेगा। माननीय एकनाथ जी, देवेंद्र जी, अजित दादा यांच्याही समन्वयाने केंद्रीय नेतृत्व आणि राष्ट्रवादी केंद्रीय नेतृत्व आहे, एकनाथकडे आहे, हे सर्व नेतृत्व बसून आम्हाला काही चिंता नाही, ना राष्ट्रवादीला चिंता आहे, ना शिवसेनेला चिंता, ना आम्हाला चिंता आहे। आमचं नेतृत्व जे निर्णय घेईल त्यांनी म्हटलं ही जागा राष्ट्रवादीला, ही जागा शिवसेनेला, ही शिवसेनेला, आमचं काही रिझर्वेशन नाही। आम्ही एक दोन जागा इकडे तिकडे बघणारी नाही, आम्ही बघणार आहे जिंकण्याकरता लढायचं, 45 प्लस करता लढायचं। त्यामुळं आमच्यामध्ये कुठलंही त्याच्यामध्ये हिस्सा नाहीये, ओढतार नाहीये। 3 नेते आणि वरचं पार्लमेंटरी बोर्ड हे जे निर्णय करते त्या निर्णयाला आम्हाला मान्यता आहे। यासाठी एखादी जागा जर का सोडावी लागली, यासाठी जर एखादी जागा एकमेकांना सोडावी लागली तर सोडणार का? या ठिकाणी कसं समन्वय ठेवणार आपण? जे काही करावं लागेल ते सारं करू। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची जी चर्चा जे जे काही आमचं केंद्रीय नेतृत्व आणि 3 नेते निर्णय करतील ते सारे निर्णय आम्हाला मान्य। नेते मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, डॉक्टर साहेबांनी
आणि आपले शिवसेनेच्या वतीने आणि आमच्या तिन्ही नेत्याच्या वतीने शेवटपर्यंत प्रत्येक पक्षाला वाटेल की ही जागा मला मिळाली, राष्ट्रवादीला वाटेल तुम्हाला मिळाली पाहिजे, एकनाथला वाटेल तुम्हाला मिळाली पाहिजे, आम्हाला वाटलं मिळायला पाहिजे. पण शेवटी एका लेवलला केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केलं, आमच्या 3 नेत्यांनी सही केली, महायुतीने सारा निर्णय झाले, मग मात्र कुठलाही याला गेली की त्याला गेली की त्याचं मोदीजींच्या नेतृत्वात मतदान काय. विरोधक आहेत त्यांच्याकडून वारंवार टीका केली जाते. राम मंदिरचा मुद्दा निवडणुकीसाठी वापरला जातो. तुम्ही तिन्ही पक्ष मिळून कशा पद्धतीने राम मंदिराचा मुद्दा घेऊन जाणार? आम्हाला गरजच नाही आहे. 140 कोटी भारतीयाला हे माहिती आहे की मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने राम जन्मभूमीच्या जागेबद्दलचं सबमिशन योग्य पद्धतीने झालं, आतापर्यंत ते 65 वर्षाची सरकार रामलल्लाचा जन्म अयोध्येमध्ये झाला याकरता ते सबमिशन करत होते आणि वाद पेटवून या महाराष्ट्राला देशाला भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. कुठला हिंदू मुस्लिम वाद नव्हता, त्या ठिकाणी वाद नव्हता, नेते वाद तयार करायचे आणि हा प्रश्न पेटत ठेवला होता. पण मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने हा प्रश्न सोडवला. त्यामुळं कोणाच्या मनात काही असेल, आता कोणाच्या बाबा ऐकतात, परवाचा व्हिडिओ बघा नाही, त्या व्हिडिओ मध्ये आहे ना की मोदीजी ठेवू शकतात. व्हिडिओ देऊ का तुम्हाला? म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वाचा भारत किती चांगला असू शकतं. संजय राऊत साहेब 2.5 मिनिटाची व्हिडिओ केली आहे आपल्याकडे, कालच तुम्हाला काढून दिली आहे की मोदीजींच्या नेतृत्वात किती स्ट्रॉंग आहे, कसं राम मंदिराचं निर्माण मोदीजी करू शकतात, मोदीजी पाकिस्तानच्या युवकाला कसं आतमध्ये घेऊ शकतात. तो व्हिडिओ देऊ का तुम्हाला? आहे तुमच्याकडे? आहे, तो जरा दाखवा. पण संजय राऊतांनी एक ट्विट केलंय त्याच्यामध्ये तो व्हिडिओ मी मला का म्हणणं आहे, माझी पत्रकार मोठ्यांना विनंती आहे, मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करतो. त्या व्हिडिओमध्ये संजय राऊत साहेब म्हणतात, अयोध्या में राम मंदिर बनाने की केवल एक ही व्यक्ति में क्षमता है, उनका नाम नरेंद्र मोदी. संजय राउत जी म्हणतात पाकिस्तान की बॉर्डर में जाकर पाकिस्तान का पीओके वापस लाने की क्षमता किसमें मोदी जी में, इसलिए किसको वोट देना है. तो उस समय की सरकार के, उस समय की जो हमारी महायुति की शिवसेना भाजप, वो सरकार को उम्मीदवार को वोट दी. ये कहा है हे म्हटलं संजय राऊत साहेब. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर मला वाटलं मग बाकी स्पष्टच होऊन जाईल. संजय राऊत असंही म्हणत आहेत की लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या की सेंट्रल एजन्सीचा गैरवापर देखील केला जातो. त्या आरोपांकडे कसं पाहता? आता जे लोक ऐकून परिचय झाले, लोक आता हे ऐकत की नाही. जर हे ऐकलं असतं तर मग राजस्थानचे ठिकाण, मध्य प्रदेशचे ठिकाण, छत्तीसगडचे ठिकाण टाकले आहेत. लोक आता हे कंटाळले आहेत, लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळं एकच उद्देश आमचा, आमच्या महायुतीमध्ये प्रचंड ताकदीने आम्ही जिंकणार आहोत. महायुतीत असलेल्या बच्चूकडून आता आरोप केलेले आहेत, नाराजी व्यक्त केलेली आहे की त्यांना मला महायुतीत घ्यावंसं वाटत नाही, त्यामुळे मला निमंत्रण आलं नाही. आजच्या बैठकीत प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स आहे. आम्ही प्रत्येक जिल्हा 14 तारखेच्या आधी आमची महायुतीची बैठक होणार आहे. आमचे सर्व घटक पक्ष त्या बैठकीला येणार आहे. आज फक्त तारीख तयारी करायची होती. म्हणून आम्ही एक शॉर्ट नोटीसवर तिघे एकत्र आहोत. प्रसाद दाड उद्या महाराष्ट्रात आले की एक महायुतीची बैठक आमची होईल, त्याच्यामध्ये सर्व पक्षाला बोलू, त्यामध्ये पूर्ण विस्तृत शेवटी एखादं संमेलन करायचं असेल तर संमेलन कसं असणार आहे, कोण त्या ठिकाणी जाणार आहे, कोण समन्वय करणार आहे, सारा ढाचा तयार करावा लागणार आहे. त्याकरता या ढाचा पूर्ण या संमेलनाचा ढाचा तयार करण्याकरता एक महायुतीची बैठक लवकरच 1-2-3 दिवसामध्ये होईल. त्या व्यक्तीकडे असतील, त्या सारे नेते असतील आणि आम्ही चांगला ढाचा तयार करून चांगलं संमेलन होईल. महायुतीचं जे काही प्रमुख आम्ही इकडे आहोत, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी
त्याच्यासोबतच माननीय बावनकुळे साहेबांनी इतरही प्रमुख नेत्यांची नावं घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रहार संघटना आणि माननीय बच्चू साहेब पण आमच्या सोबतच आहे. सर, तुम्ही संजय राऊतांचा उल्लेख केला, परंतु त्यांनी सुद्धा एक व्हिडिओ आता ट्विट केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचे काही नेते जे आहेत ते कुठेतरी शिवसेना जे की बाबरी पडली तेव्हा शिवसैनिक नव्हते असं म्हणतायत. परंतु अटल बिहारी वाजपेयी आणि आडवाणींचा एक मुलाखतीचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलाय आणि दावा त्यांनी केलाय की या मुलाखतीत भाजप नेत्यांनी म्हटलं होतं की बाबरी पाडण्याची गरज होती असं त्यांनी. असं आहे की आम्ही जे मांडलाय त्याला आम्ही कधी नकार देतो. त्यांनी जे मांडलाय मोदी हीच असे नेते आहेत की अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या मंदिराचं निर्माण करून घेतला एकाच व्यक्तीमध्ये धमक आहे. हे संजय राऊतांनी आपल्या भाषणात 4 वेळा म्हटलं, 4 केलं आणि त्यामुळे आता या त्याला आम्हाला जायचं नाही, याचं आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही तिन्ही पक्ष हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याकरता सरकारमध्ये काम करतोय. राम मंदिराचा मुद्दा बोलत घेण्याकरता आम्हाला बिलकुल नकोय, पण त्याचा अर्थ असा नाहीये प्रभू रामचंद्राचं आराध्य दैवताचं आमचं जे स्थान आहे ते 140 कोटी भारतीय ते सर्वांची श्रद्धा त्या ठिकाणी आहे. या श्रद्धास्थळाच्या विषयावर राजकारण होऊ नये. आम्ही त्या विषयात राजकारण बिलकुल करत नाहीये, पण 527 वर्षानंतर तंबूरचे रामलला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जात असताना जनजागरण त्या ठिकाणी जनतेच्या मनात त्या ठिकाणी ज्या भूमिका आहे त्या लोकांना मांडतात आहे, त्यांना तो वेळ जातो आहे राजकारणाचा, तर आम्ही काही करू शकतो. आपने जो घोषणा कर दी महायुति की और आने वाले चुनाव को लेकर एक थाने हो, कल्याण हो, शिंदूर हो, मावल हो और रत्नागिरी सिंदूर ऐसे सीटों को लेकर नहीं चल रही है. किरण सामंत जो स्टेटस रख रहे हैं कि मैं किरण सामंत मुझे रोकेगा कौन, अभी वो उधर आने की मशाल लगा रहे हैं स्टेटस पे, चल क्या रहा है? देखिए मैं बार बार कहता हूँ ये चलेगा, ये महायुति में चलता ही है. एक पार्टी में चलता है, दूसरी पार्टी है, 11 पार्टी है, ये चलेगा, वो डिमांड करेंगे, वो डिमांड करेंगे, यहाँ डिमांड करेंगे, वहाँ डिमांड करेंगे. बट एक लेवल ऐसी आती है कि जो हमारे नेता जब बैठ जाते हैं, हमारे महायुति के नेता, हमारे केंद्र के नेता सब बैठ जाएंगे और फाइनल लिस्ट लाएंगे. हम सारे लोग, बीजेपी का कोई रिजर्वेशन देगा नहीं, भाजपा का कोई रिजर्वेशन नहीं, एकनाथ जी का कोई रिजर्वेशन नहीं है. हम सारे लोग कोई नाराजगी रखते नहीं है. हमारा एक ही उद्देश्य है, मोदी जी के नेतृत्व का भारत निर्माण करना. सामनाच्या आंदोलकात असं म्हटलंय की काँग्रेसचा आत्मा हा हिंदुत्वाचा. काँग्रेसचा आत्मा हिंदुत्वाचा असेल त्याने 2 गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे. 2 गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे. काँग्रेस पार्टी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यापासून आणि कपिल सिब्बलांनी जे काही सुप्रीम कोर्टामध्ये आतापर्यंत ऍफिडेव्हिट केलंय, जरा तिथं वाटून घेतलं म्हणजे संजय राऊत साहेब वाटून तरी बाकी संजय राऊत होतं ते बाकी उत्तर तुमचे इतर आप यहाँ पे पत्रकार एक मिनिट शांत. आपण एक प्रश्न इकडे प्रश्न घेऊ. आता इकडचा प्रश्न मी घेतो. एक असं होणार नाही, सगळ्यांना प्रश्नाच्या संधी देऊ. एक इकडे 2 महत्वाचे प्रश्न आहे. एक तर महानंदा डेअरी गुजरातमध्ये जाते, त्यावर संजय राऊतांनी सोडलेलं आहे की पुन्हा एकदा राज्याचे उद्योग गुजरातला घेण्याचा कटकार असताना राज्य सरकारकडून सुरू आहे. आणि दुसरा महालक्ष्मी एस्कोर्टची जी जागा आहे ती हॉटेल व्यावसायिकांना, बिल्डर मित्रांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. याला उत्तर फेक नरेटिव्ह तयार करतात. फेक नरेटिव्ह आहे. नरेटिव्ह सकाळी तयार करतात काहीतरी बसून महाराष्ट्रात दिवसभर मीडियामध्ये येण्याकरता काही ना काही देत राहतात. ते विकेचं उत्तर देईल ना त्यांचं. ते नरेटिव्ह तयार करा त्याचं उत्तर, पण फेक नरेटिव्ह तयार करतात. पराजयाच्या भीतीने महाविकास आघाडीतील नेते दररोज अशा मोठ्या कल्पकल्पित करतात. त्यांना सतत मीडियाच्या समोर राहायचं असल्यामुळे ते तशा पैस काढायचा प्रयत्न करतात. याच्यापेक्षा त्या गोष्टीला कुठलंही महत्व त्या ठिकाणी नाही. एक सुशांत गिरीश चौधरी यांनी पुजारीला मुलाखत दिली असं म्हटलंय की महायुतीत असलेले नेते सुद्धा घोटाळे आहेत, पण ते महायुतीत म्हणून मला बोलून दिलं जात नाही. हे असा दावा गिरीश चौधरी आमच्या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आम्ही ते मुलाखत ऐकली
हा इकडे हा. तर मग सुप्रीम कोर्टाने या विषयाचा सविस्तर निकाल दिल्यानंतर आणि देशाच्या सर्वोच्च व्यासपीठाने निकाल दिल्यानंतर हिंदू प्रश्न उठतात. सुशांत आणि राहुल. सुशांत आणि राहुल. एक तरफ यहाँ पे एक प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है, शिरडी में शरद पवार जी का एक शिविर चल रहा है. महायुति का जो आपने सीट शेयरिंग का फॉर्मूला बताया कि सेंट्रल चेंज करेगा, लेकिन पहली बार उद्धव ठाकरे दिल्ली जाने की तैयारी रख रहे हैं सीट शेयरिंग के मुद्दे को लेकर. वो कांग्रेस से मिलेंगे, इसको कैसे देखते हैं? पहले आपके साथ थे, यहाँ पे सब बातें होती थी, लेकिन अभी आपको मतलब उनको भी दिल्ली जाना पड़ रहा है. ये सब चीजें कैसे रहती है? आप यहाँ पे बैठे हैं, आपका भी दिल्ली में होगा, लेकिन उनको जाना पड़ रहा है. देखिए, कम से कम आपको ये समझ गया है और आपके माध्यम से पूरे महाराष्ट्र को समझ गया है कि उद्धव ठाकरे की इतनी हालत उन्होंने खुद ने की है. कभी ऐसा नहीं हुआ था कि जब शिवसेना भाजपा का अलायंस था तो बीजेपी मातोश्री में जाकर बैठकर सारे अलायंस को साइन करते थे. मातोश्री का रिस्पेक्ट, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब का रिस्पेक्ट था मातोश्री को लेकर, उस इमारत को लेकर रिस्पेक्ट था, वो रिस्पेक्ट के लेकर सारे हमारे केंद्र के नेता मातोश्री को जाकर वहां पर जाकर सारे अलायंस को लेकर. लेकिन आज उस प्रतिष्ठा को जो दाग लगाया है उद्धव ठाकरे लगाया, वो दिन सारे उद्धव ठाकरे जी ने उद्ध्वस्त किए. तो दिनों को उद्धव ठाकरे की गलतियों से मातोश्री की इमेज जो है वो खराब करने का प्रयास किया है. ये दिन कभी नहीं आने. हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी जब देखते होंगे और ये दिन मातोश्री जैसे निवास पे आए हैं कि मातोश्री के निवास का व्यक्ति दिल्ली में जाकर सोनिया गांधी जी के सामने हाथ जोड़ते हैं कि हमको 20 सीट दे दो, 30 सीट दे दो, 22 सीट दे दो. और किसी ने तो मुझे कहा कि उनको सीटों को लेकर भी ये नकारा गया है. ये स्थिति आने वाली पक्की है महाराष्ट्र में. उद्धव जी को कहा कि आपको 40 सीट देना है, तो भी वो महाविकास आघाड़ी में 25 वर्षाची जी युती होती ती आदित्य ठाकरेमुळे तुटल्याचा दावा हा दीपक केसरकरांनी केलेला आहे. नाही, बाबासाहेब याच्यावरची रिस्पॉन्सिबल नाही आहे. त्याच्या लेवलचे प्रश्न विचारले पाहिजे. आज जिल्हा लेवलचे संमेलन, राज्य लेवलचे संमेलन, जो डिस्ट्रिक्ट लेवल पे सम्मेलन चल रहा है, विभाग लेवल पे सम्मेलन चल रहा है, उनने क्या बोला, किसने क्या बोला, उसके लिए आज हमारा जो प्रेस कॉन्फ्रेंस है महायुति के सारे शेवटचे 2 प्रश्न. एक साथ मिलके पूरे महाराष्ट्र में शेवटचे 2 प्रश्न. 51% अमोल कोल्हेने तुमच्यावर टीका केलेली आहे, विशेषतः राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे. अमोल कोल्हेने राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे. विनोद और महायुति के विधायकों को रेशीमबाग में बुलाया था, लेकिन अजीत दादा और राष्ट्रवादी विधायक नहीं गए थे. अब 22 तारीख को राम मंदिर का पाठ भी करना है, तो अजीत दादा एसपी के विधायक वहां नहीं गए. देखिए, किसी ने बुलाया नहीं था. आपकी गलत भावना है. हमने कहा था कि भाई नागपुर में है और नागपुर में तो सभी लोग हैं. वैसे जरूरी नहीं है कि सभी दूसरे दिन गए. ऐसा जरूरी नहीं था कि सबने आना चाहिए. हमने सभी को कहा कि नागपुर में ऐसा है तो राष्ट्र निर्माण के लिए, देश निर्माण के लिए वहां पर एक केंद्र है, दर्शन करने आना चाहिए. इसके लिए वो नहीं आए, वो नहीं आए, इसमें क्या फर्क पड़ा? शेवटचे 2 प्रश्न. सुशांत शेवटचे 2 प्रश्न. तुमच्या पक्षावर बोलतात. आज ते म्हणाले जी महायुती झाली ती जनतेला पटलेली नाही, त्याने थेट तुमच्यावर निशाणा साधला. जुन्नर ते बारामती शेतकऱ्यांचा आक्रोश सांगत ज्यांनी यात्रा काढली
त्या यात्रेला प्रचंड अभूतपूर्व जगाच्या पाठीवरचा फार मोठा प्रतिसाद मिळाला असल्यामुळे आता त्याला बरंच काही त्या ठिकाणी सूचना करण्यात येत आहे. बावनकुळे साहेबांनी दादा भुसेने सांगितल्याप्रमाणे आमच्या सर्वांचं उद्दिष्ट 45+ आहे. त्यामुळे पुढे काही बोलू या सगळ्या जागांच्या वरती आम्ही प्रचंड मताधिकाऱ्या त्या ठिकाणी निवडून येणार आहोत. सर कल्याण में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगगढ़ मुक्ति की बात करते हैं. प्रश्न आहे की बीजेपी किंवा झालेला बंद आता मांडीवर बसलाय आणि अजितदादांच्यावरती टीका केली आहे की आता 70,000 कोटी घोटाळा करणारा मिठू हा आता पोपट झाला अशी टीका वडेट्टीवारांनी केली. अजितदादांवरती भुजबळांवर एक असं आहे की ज्या वडेट्टीवारांना त्यांच्या पक्षाची किंमत नाही त्या वडेट्टीवारांच्या कुठल्याही आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची बिलकुल त्या ठिकाणी आवश्यकता नाही. माझी आज आपल्याला विनंती आहे की आजच्या पत्रकार परिषदेत आदरणीय बावनकुळे साहेबांनी दादा भुसेंनी या ठिकाणी निषेध केलाय. पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला खूप वेळा भेटत जाईल. त्यामुळे त्या प्रश्नाची उत्तरं त्या स्थानावरती देण्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व तिन्ही पक्षाचे घटक पक्षाचे नेते पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी आपलं शेवटचा चिंतन शिबिर सुरू आहे. शेवटचा चिंतन शिबिर सुरू आहे. मात्र या चिंतन शिबिरामध्ये रोहित पवारांनी पाठ फिरवली आहे. रोहित पवार राज्याच्या बाहेर असल्याचं कळत आहे. काय सांगाल आपण? कोण कुठे आहे बाहेर त्याची मला चिंता असं काही कारण नाही. त्याच्यातले कधी कोण बाहेर पडतील हे महत्वाचं आहे. त्याचं म्हणजे बावनकुळे साहेबांनी केलं. आपण सगळे आभार त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज फडणवीस साहेबांचा महाविजयचा दौरा आहे त्यामुळे मुंबईमध्ये दौरा सुरू आहे. एक लास्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण में जाते हैं, हाजी मलंग को मलंगगढ़ कह के उसकी मुक्ति की बात करते हैं. आप महायुति के अलायंस पार्टनर हैं, आपका और एनसीपी का इसके ऊपर क्या स्टैंड है? सर जुड़ा हुआ सवाल कल कल्याण में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाजी मलंग बोले तो मलंगगढ़ को मुक्त करने की बात करते हैं, उसका समर्थन करते हैं. उसको लेकर आप अलायंस पार्टी में उसको लेकर आपका क्या स्टैंड है जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगगढ़ को लेकर उन्होंने कल कल्याण में कहा? सर इसी से जुड़ा हुआ सवाल है. अशोक ने ट्वीट किया है. ट्वीट करते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री दोनों पर निशाना साधा. देवेंद्र फडणवीस जी पर ट्वीट करके कहा है कि वो लोगों की भावनाओं को भड़का रहे और बाबरी मस्जिद जैसी घटना दोबारा कराना चाहते महाराष्ट्र में. ओवैसी जी ने ट्वीट किया है. असदुद्दीन ओवैसी ने. कल्याणचं जे हाजी मलंग आहे सर हिंदी में कल्याणचा जो हाजी मलंग उसके बारे में आप सबको पता है. शायद 30-40 साल पहले से लेकर धर्मवीर आनंद जी दिघे साहब ने वो हाजी मलंग नहीं श्री मलंगगढ़ है ये मुहिम 30-40 साल पहले से चलाई है. उनका दावा था यहाँ पर नाथ संप्रदाय का मंदिर था और उनके नेतृत्व में ये मुहिम 30-40 साल से चलाई जा रही है. वो कुछ नई बात नहीं है. तो उस दावे के ऊपर हम सब कायम है. और आपके मालूमात के लिए हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे स्वप्न होतं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर झालं पाहिजे. आम्हा सर्व शिवसैनिकांना आनंद आहे. माननीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अयोध्येमध्ये 22 तारखेला राम मंदिराचं त्या ठिकाणी लोकार्पण होत आहे आणि म्हणून सर्व भारतीयांच्या सोबतच विशेषतः शिवसैनिकांना त्या ठिकाणी आनंद आहे.